थोडक्यात अनुमितीकरणम अनुमानम अनुमिती कशाला म्हणायचं तर परामर्शापासून उत्पन्न होणार ज्ञान अनुमिती परामर्शजन्य ज्ञानम अनुमिती आणि त्याच्यानंतर परामर्श कशाला म्हणायचं व्याप्ती विशिष्ट पक्षधर्मता ज्ञानम परामर्शाचं काय स्वरूप असतं ते हे वाक्य काय उदाहरण काय वन्य व्याप्य धूमवान अयम पर्वत याला म्हणायचं हे परामर्शाचं उदाहरण पहिल्यांदा काय होणार पहिल्यांदा व्याप्ती माहित असणार व्याप्ती म्हणजे सोबत राहण्याचा साहचर्य नियमो व्याप्ती सोबत राहत हे पक्क कळालं काय कळालं जिथं जिथं धूर असतो तिथं तिथं अग्नी असते अर्थातच धूम हा अग्नीला सोडून राहत नाही अग्नी धुमाला सोडून राहू शकते परंतु धूम हा अग्नीला सोडून राहत नाही धूम आहे म्हणजे अग्नी जिथं धूम आहे तिथं अग्नी आहे म्हणजे नियम कोणात राहिला साहचर्य नियम म्हणजे सोबत राहण्याचा नियम कोणात राहिला त्यालाच काय म्हणायचं असा नियमाला व्याप्ती म्हणायचं ही व्याप्ती राहिली कुठं नियम व्याप्ती म्हणजे नियम आणि हा नियम कुठं राहिला धुमात है ना मग धुमाला नाव येते व्याप्य काय येते व्याप्य आणि जी अग्नी असती तिला काय म्हणायचं व्यापक बी म्हणू शकता की नाही त्याच्यानंतर साध्य बी म्हणू शकता काय साध्य चला आणि या परामर्शापासून अशी व्याप्ती डोक्यात पाहिजे पहिले काय पाहिजे जिथं जिथं धूर असतो तिथे तिथं अग्नी असतोच असा नियम आधी माहित पाहिजे अशा नियम माहित असल्यानंतर पर्वताच्या ठिकाणी काय दिसायला पाहिजे धूम आणि पर्वताच्या ठिकाणी धुमाचं प्रत्यक्ष झालं की व्याप्तीचं स्मरण झालं पाहिजे आणि स्मरण असं झालं पाहिजे की धूर कसा आहे व्याप्ती विशिष्ट आहे कसा आहे व्याप्ती विशिष्ट आहे धूर कसा आहे म्हणजे त्याच्या माग काय नाव काय असलं पाहिजे धुराच्या माग व्याप्ती असली पाहिजे व्याप्ती म्हणजे नियम माहित असला पाहिजे कोणता नियम माहित असला पाहिजे हा जो धीर दिसतो तो धूर हा काय अग्नीचं व्याप्य आहे म्हणजे धूर असतो तिथं अग्नी असतोच असा धूर कुठं दिसणं पर्वताच्या ठिकाणी दिसणं त्याला म्हणायचं परामर्श व्याप्ती विशिष्ट पक्षधर्मता ज्ञानम परामर्श आहे की नाही अर्थातच काय वन्नी व्याप्य धूमवानायम पर्वत वन्नीच व्याप्य असणारा जो धूर धूर कसा आहे व्याप्य कोणाचं व्याप्य वन्नीच व्यापकाचं व्याप्य असेल ना वन्नीचं व्याप्य कोण धूर वन्नीचं व्याप्य आहे मग हा धूर वन्नीचं व्याप्य असून कसा आहे पुन्हा वन्नीचं व्याप्य असून पर्वतावर आहे पक्षधर्मता त्याला म्हणायचं पक्षधर्मता तर राहण्याचं नाव काय तर मग वन्नी व्याप्य धूमवान अयम पर्वत असं ज्ञान होणं याला म्हणायचं परामर्श ज्ञान आणि या परामर्श ज्ञानानंतर जे ज्ञान होतं त्याला म्हणायचं अनुमिती एवढं कळालं वन्नी व्याप्य धूमवान अयम पर्वत असं कळाल्यानंतर लगेच काय होतं अनुमिती ज्ञान अनुमिती ज्ञानाचं काय स्वरूप आहे पर्वतो वन्यमान काय पर्वतो वन्यमान हे शेवटचं ज्ञान झालं हे आपल्याला सिद्ध करायचं काय करायचंय पर्वत वन्यवाला आहे हे सिद्ध करायचं कशावरून सिद्ध करायचंय धूमाला पाहून सिद्ध करायचंय ना आणि ते धूम बी असा रिकामा धूम नाही रिकामा धूम पाहून चालत नाही कोण शंकर महाराज त्याला म्यूट करा ना तुम्ही शंकर महाराज म्यूट किती भारी गोष्ट आहे बरं छान छान गोष्टी गोष्टीचं पुस्तक
कळलं का पवन गोष्ट? महाराज ही गोष्ट नाही बापरे, ही खूप अवघड आहे ना. नाही अहो, गोष्ट आहे गोष्ट. छान छान गोष्टी आहेत या. छान तर आहे, यात काही डबल नाही आहे. खूप आवडणारा विषय आहे तो. याच्यावर सगळी बिल्डिंग आहे ना वेदांताची. वेदांताची काय सगळ्याचीच. चला आता काय पहिले कोणतं ज्ञान पाहिजे? अगोदर ज्ञान पाहिजे परामर्श ज्ञान. नंतर काय होईल? अनुमिती. परामर्शजन्य ज्ञानम अनुमिती. हा, आणि मग अनुमिती होईल. कोणती अनुमिती होईल? काय स्वरूप आहे अनुमितीचं? काय उदाहरण आहे? पर्वतो वन्यमान. म्हणायची ना महाराजाला. ते आता पाहू, पुढे विचार येणार आहे. चला आता आपलं काय राहिलं तर पदकृत्य राहिलं होतं ना. पदकृत्य घेऊन टाकू. समजलं तर समजलं पहा, नाही समजलं तर टेन्शन घेऊ नका पदकृत्यात. पण हे मेन गोष्टी समजून घ्या. मी जे समजून घे पक्क करा म्हणलं की ते पक्कच करा. चला आता पहिल्यापासून या अनुमितीकरणम अनुमानम याचं पदकृत्य पहा. अनुमितीचं करण जे असते त्याला अनुमान म्हणतात. तर प्रत्यक्ष अनुमानयोः कार्यकारण भाव संगतीम अभिप्रेत्य प्रत्यक्षानंतरम अनुमानम निरूपयति. प्रत्यक्षानंतर कशाचं निरूपण करतायत? अनुमान प्रमाणाचं. प्रत्यक्ष प्रमाण झालं ना. प्रत्यक्ष प्रमाण सिद्धही केलं आपण. कोणाला प्रत्यक्ष प्रमाण म्हणायचं? इंद्रियांना. कोणाला म्हणायचं? इंद्रियच हे काय प्रत्यक्ष आहेत. आणि प्रत्यक्षापासून कोणतं ज्ञान होतं? प्रत्यक्ष ज्ञान. प्रत्यक्ष नावाच्या करणापासून म्हणजेच प्रमाणापासून काय ज्ञान होते? प्रत्यक्ष नावाची प्रमा. तर प्रत्यक्षानंतर अनुमान प्रमाण सांगतात. काय सांगतात? अनुमान प्रमाण. हा, तर अनुमान प्रमाणाचं निरूपण सुरू झालं. पण मग असं कसं एकदमच हो? प्रत्यक्ष झालं की लगेच अनुमान कसं काय तुम्ही सुरू केलं? प्रत्यक्ष झाल्यावर शब्द सुरू करायला पाहिजे. प्रत्यक्ष झाल्यावर उपमान प्रमाण सुरू करायला पाहिजे. मधीच अनुमान प्रमाण कसं काय? काही संगती असली पाहिजे की नाही? लगेच सुरू नाही. आता काय होऊ लागले? हसले महाराज, हसले एकदमच रडली. हरबा काही प्रसंग झाला नाही, काही नाही. हसले आणि रडले. डायरेक्टच रडली. तसं झालं तुमचं. काही कार्यकारण काय आहे की नाही तर सांगतात. ते सांगतात प्रत्यक्ष अनुमानयोः कार्यकारण भाव संगती. प्रत्यक्ष आणि अनुमानामध्ये काय? कार्यकारण भाव. जरी इथं कार्यकारण भावलेलं असतं तरी ते सूत्र आहे ना अल्पाच्यतरम. समास करत असताना जे अल्प असतो शब्द, लहान कमी असतो तो पहिले ठेवतात. उपसर्जन संज्ञा होऊन अगोदर कार्य कारण 3 अक्षरी आहे. कार्य 2 अक्षरी. आधी कार्य असते की आधी कारण असते? आधी कारण असते. मग लिहायला पाहिजे काय? कारण कार्य. कोणती संगती? कारण कार्य संगती. कार्यकारण संगती. चला म्हणायचं असं म्हणण्याची पद्धत आहे. काय? कार्यकारण संगती. नियम आहे. तर कार्यकारण भाव संगती दोघांमध्ये. कोणामध्ये? प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण. तर प्रत्यक्ष पाहिजे तरच काय होतंय? अनुमान. है की नाही? कोणाचं प्रत्यक्ष पाहिजे? प्रत्यक्ष ज्ञान कोणाचं पाहिजे? धुमाचं प्रत्यक्ष झाल्याशिवाय अनुमिती होईल का? नाही. म्हणून काय या दोघांमध्ये काय? कार्य कारण भाव संगती. म्हणजेच कारण कार्य भाव संगती. कारण कोण? प्रत्यक्ष. कार्य कोण? अनुमिती. है ना. प्रत्यक्ष प्रमेयाच्या नंतर अनुमिती प्रमा. तर प्रत्यक्ष प्रमा कोणाची व्हायला पाहिजे? धुमाची. है ना. मग ह्या दोघांमध्ये कार्यकारण भाव काय? अभिप्रेत्य आहे. म्हणून प्रत्यक्षानंतरम अनुमानम निरूपयति. प्रत्यक्ष प्रमाणानंतर अनुमान प्रमाणाचं निरूपण केल्या जात. आलं का नाही? पहा या बाबा रामकृष्ण हरी. बन गई बात. आगे चलो. बस रामकृष्ण. अनुमितेः करणम अनुमानम इत्यर्थः.
अनुमिती. अनुमिती म्हणजे काय? तर अनुमिती अनुमान कशाला म्हणायचं? तर अनुमितीचं जे करण असतं त्यालाच काय म्हणायचं? अनुमान. तच्च लिंग परामर्शे वेती निवेदिष्यते निवेदयिष्यते. मग करण कोण आहे? तर करण सिद्ध होणार आहे. काय सिद्ध होणार आहे? तच्च लिंग परामर्शे एव. काय म्हणले? अनुमितीकरणम अनुमानम. मग करण काय? इकडे ध्यान द्या. करण काय? तर करणाचं थोडक्यात सांगतात. करण सिद्ध करून म्हणजे सांगितलं. करण कोण आहे हो? तर तच्च लिंग परामर्श. काय काय काय? तत् लिंग परामर्शम. लिंग परामर्श एव करणम. कळलं? मग कुठार आता हे लक्षण करतात. लक्षणाचं पदकृत्य करतात. कुठारादौ अतिव्याप्ती वारणाय अनुमिती इति. ना अनुमिती निस्त अनुमिती शब्द काढून टाका आणि लक्षण करा. तर काय लक्षण होईल बरं? करणम अनुमानम. करणम. करण म्हणजे काय? साधन. करण म्हणजे काय? साधन. आता साधन तर कोणी असू शकते. आंबा तोडण्यात साधन काय असू शकतो? दगड बी असू शकतो, दंड असू शकतो, काठी असू शकते, काही असू शकते. पाणी भरण्यात साधन काय असू शकतो? घट असू शकतो. तर मग कशावर अतिव्याप्ती होईल? घटाधिकावर. दंड घटाधिकावर अतिव्याप्ती. करणम अनुमानम एवढंच जर लक्षण केलं तर मग कोणतं पट टाकावं लागतंय? अनुमिती करणम. उगच करण नाही कोणतं बी. कोणतं साधन नाही. अनुमितीचं जे साधन आहे त्याला म्हणायचं अनुमान. ज्याच्याद्वारे काय होते? अनुमिती होते. आणि मग अनुमिती कशाद्वारे होते? सांगितले ना, परामर्शाद्वारे. कशाद्वारे? परामर्श ज्ञान झालं की नंतर काय होते? अनुमिती होते. तर मग कोण झालं? करण कोण झालं? परामर्श करण झालं. इथं दिलं ना, ते बघा ते करणमित्या तच्च लिंग परामर्शम एव. करण कोण झालं? मग लिंग परामर्श करण झालं. झालं. आता पुन्हा दुसरं प्रत्यक्षाद अतिव्याप्ती वारणाय अनु इति. निस्त अनुपद काढून टाका. मितीकरणम अनुमान. मिती म्हणजे ज्ञान. मिती म्हणजे काय? ज्ञान. ज्ञानाचं जे करण आहे त्याला म्हणायचं अनुमान. लक्षण बरोबर होईल का? तर ज्ञानाचं करण कोण आहे? मग निस्ता अनुमान आहे का? अन्य कोण आहे? इंद्रिय सुद्धा आहेत ना. कोण आहेत? इंद्रिय सुद्धा आहेत. कशाचं? ज्ञानाचं करण. मग काय शब्द जोडायचा? अनु. मग अनुमिती म्हणल्यानंतर काय होईल? फक्त अनुमितीचं जे करण आहे त्याच्यावरच काय जाईल? लक्षण जाईल. कळालं का? कळालं का? कळाल्यासारखं वाटलं? कळालं. आता पदकृत्य कशाचं राहिलंय? परामर्शाचं पदकृत्य. परामर्शजन्य ज्ञान अनुमिती ही. करणाचं लक्षण सांग म्हणजे अनुमानाचं लक्षण सांगितलं. अनुमितीकरणम अनुमानम. अनुमान कशाला म्हणायचं? जे अनुमितीचं करण असते त्याला काय म्हणायचं? अनुमान म्हणायचं. आता मग हे अनुमिती काय भानगड हो? पहिलं वाक्य लक्षण काय होतं? अनुमितीकरणम अनुमानम. अनुमितीचं जे करण असतं त्याला अनुमान म्हणायचं. ठीक आहे, अनुमितीच्या करणाला अनुमान म्हणायचं. पण अनुमिती कशाला म्हणायचं ते सांगतात. परामर्शजन्य ज्ञानम अनुमिती. परामर्शापासून जे उत्पन्न होणार ज्ञान आहे त्याला काय म्हणायचं? अनुमिती. है ना? काय उदाहरण काय दिलं अनुमितीचं? मग पर्वतो वन्यमान. काय? पर्वतो वन्यमान ही झाली अनुमिती. मग ही अनुमिती कशा? या अनुमितीच्या अगोदर कोण झालत? काय झालत अगोदर? अनुमितीच्या अगोदर काय झालत? काय? कोणतं ज्ञान झालत? नाही, परामर्श ज्ञान. कोणतं ज्ञान झालत? परामर्श ज्ञान. परामर्शाच्या नंतर काय झाली? अनुमिती झाली. परामर्शाचं काय स्वरूप होतं? उदाहरण वन्यव्याप्य धूमवान अयम पर्वत. वन्यव्याप्य धूमवान अयम पर्वत हे ज्ञान झालं की काय झाली? अनुमिती झाली. म्हणून परामर्शजन्य ज्ञानम अनुमिती. म्हणून काय? परामर्शजन्य ज्ञानम अनुमिती. बन गई बात?
चलो पदकृत्य में देखो, ननु अनुमिति अनुमितेः एव दुर्निरूपत्वात् तद घटित अनुमानम अपि दुर्निरूपम इत्यतः आह परामर्शेति. है ना, शंका केली, अगोदर शंका करून मग याच्यावर येणार मूळ तर्क संग्रह. तर काय शंका आहे? अहो ननु म्हणजे अहो, शंका शंका आहे की नाही? ननु अहो तुम्ही काय म्हणले? अनुमितिरेव दुर्निरूपत्व. अनुमितीच काय? दुर्निरूपत्व म्हणजे जाणण्यास काय कठीण आहे. कोण? अनुमितीच. आणि तद घटित अनुमान, तुम्ही काय म्हणले? त्याच्यामध्ये सुद्धा काय टाकलं? अनुमान टाकलं, अनुमानपद टाकलं. ते सुद्धा कसं आहे? दुर्निरूप झालं है ना. काय अगोदर काय सांगितलं? अनुमितीकरणम अनुमान. अनुमितीचं जे करण आहे त्याला म्हणायचं अनुमान. ठीक आहे, अनुमान कोणाला म्हणायचं? अनुमितीच्या करणाला. अनुमितीचं करण कळालं, पण हे अनुमिती काय भानगड? अनुमिती काय भानगड आहे असा प्रश्न पडल्यानंतर हे उत्तर दिलं, परामर्शजन्य ज्ञानम अनुमिती. हे प्रश्न जे पडतंय, ह्या पहिलं लक्षण वाचून जो प्रश्न पडेल का नाही, तो त्याच प्रश्नाचं म्हणजे हे सांगतात स्वरूप. ननु अनुमिते व दुर्निरूपत्वात, अनुमितीच काय अगोदर कठीण आहे. तद घटित अनुमानम, आणि त्यानं घटित जे शब्द आहे कोण? अनुमान. जसं अनुमितीकरणम अनुमानम, तर अनुमान सुद्धा कसं आहे? अतिशय कठीण आहे, दुर्निरूपत्व आहे. मग म्हणून उत्तर देतात परामर्शजन्य ज्ञानम अनुमिती. कळालं? तर पहा आता याचं काय करतात? पदकृत्य. परामर्शजन्य ज्ञानम अनुमिती पदकृत्य करतील. प्रत्यक्षाद अतिव्याप्ती वारणाय परामर्शजन्यमिती. आता याच्यामधलं परामर्शजन्यम शब्द काढून टाका, राहील काय खाली? ज्ञानम अनुमिती. ज्ञानाला काय म्हणायचं? अनुमिती म्हणायचं. ठीक आहे, ज्ञान अनुमिती आहे, परंतु सगळेच ज्ञान अनुमिती आहेत का? नाही. मग कशावर अतिव्याप्ती होईल? प्रत्यक्ष ज्ञानावर अतिव्याप्ती होईल. स्मृती ज्ञानावर, कोणत्या जितके म्हणून काही कोणते ज्ञान आहेत त्याच्यावर अतिव्याप्ती होईल. अनुमितीवर तर जाईलच, पण दुसऱ्या ज्ञानावर सुद्धा जाईल. केवढं लक्षण केलं? ज्ञानम अनुमिती. म्हणून काय पद टाकावं लागेल? परामर्शजन्य ज्ञानम. आता दुसरं पद टाकलं, दुसरं ज्ञानपद काढून टाका, निस्त परामर्शजन्यम अनुमिती करा. काय करा? परामर्शजन्यम. अनुमितीचं लक्षण काय? परामर्शजन्यम. परामर्शापासून जे उत्पन्न होतं, तर परामर्शापासून परामर्श ध्वंस उत्पन्न होईल की नाही? जसं घटध्वंस, हा घटध्वंसाला कारण घट बी आहे की नाही? हा, तसं परामर्श ध्वंसाला कारण परामर्श आहे की नाही? परामर्श ध्वंस सुद्धा कशापासून उत्पन्न होणार? म्हणून परामर्शजन्य परामर्श ध्वंस पण झाला, त्याच्यावर अतिव्याप्ती होईल. म्हणून काय पद टाकावं लागेल? ज्ञान. परामर्शजन्य ज्ञानम, त्याला काय म्हणायचं? अनुमिती. बन गई बात. तेच प्रत्यक्षाद अतिव्याप्ती वारणाय परामर्शजन्यमिती. प्रत्यक्षावर अतिव्याप्ती होऊ नये, प्रत्यक्षादी दुसऱ्या ज्ञानावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून परामर्शजन्य हे शब्द टाकला. आणि निस्त परामर्शजन्यम एवढं जर लक्षण केलं कशाचं? अनुमितीचं, तर त्याचं काय होईल? परामर्श ध्वंस वारणाय. परामर्श ध्वंस वारणाय ज्ञानमिती. नुसतं परामर्शजन्यम असं जर लक्षण केलं तर परामर्श ध्वंसाव जाईल. म्हणून कोणतं पाठ टाकायचं? ज्ञान. ज्ञानमिती. परामर्श ध्वंस वारणाय ज्ञानमिती. आणि परामर्श प्रत्यक्ष वारणाय हेतु अविषयक मित्यपि बोध्यम. हे जर असं सूक्ष्म आहे, लक्षात आलं तर पहा. परामर्श प्रत्यक्ष वारणाय. आता परामर्श प्रत्यक्ष, परामर्श प्रत्यक्ष, परामर्शाचं स्वरूप काय? व्याप्ती विशिष्ट पक्ष धर्मता ज्ञानम परामर्श. व्याप्तीनं विशिष्ट असं पक्षधर्मतेचं ज्ञान त्याला म्हणायचं परामर्श. आणि परामर्शाचं एक पहा, ज्ञानाचं ज्ञान होत असते. काय होत असते? ज्ञानाचं ज्ञान, त्याला म्हणायचं अनुव्यवसाय. काय म्हणायचं? अनुव्यवसाय. ज्ञानाच्या ज्ञानाला काय म्हणतात? अनुव्यवसाय म्हणतात. हे अनुव्यवसाय कसं आहे? प्रत्यक्ष ज्ञान आहे की कसं आहे?
उपमिती आहे. म्हणजे आता अनुमितीला व्यवसाय म्हणायचं आणि परमांश ज्ञानाला अनुभवसाय म्हणायचं का? नाही नाही, तुम्ही आधी ऐका सगळी गोष्ट. अणुव्यवसाय कशाला म्हणायचं? ज्ञानाला. घट आहे आणि घट मी जाणला, हे झालं घट आहे हे झालं ज्ञान. आणि घट मी जाणला हे काय झालं? अणुव्यवसाय. ज्ञानाचं ज्ञान. तसं आता हे परामर्श ज्ञान जे आहे, व्याप्ती विशिष्ट पक्षधर्मता ज्ञानम परामर्श, हे कोणतं ज्ञान आहे त्याविषयी सोडून, परंतु परामर्श अशा पद्धतीचा परामर्श मला झाला, हे ज्ञान काय झालं? हे ज्ञान अणुव्यवसाय झालं की नाही? तर अणुव्यवसाय कशाने होतो? मनाने होतो, है ना. मानस प्रमाय. अणुव्यवसाय म्हणजे काय? मानस प्रमाय. मग मानस प्रमा जी असती ती कोणती प्रमा असते? प्रत्यक्ष प्रमा असते. मग प्रत्यक्ष ज्ञान झालं की नाही? अणुव्यवसाय ज्ञान हे प्रत्यक्ष ज्ञान झालं की नाही? झालं ना. तर मग याचा अर्थ हे सुद्धा परामर्श प्रत्यक्ष वारणाय. तर परामर्श प्रत्यक्ष हे परामर्शाचं जे प्रत्यक्ष होणं आहे, म्हणजे परामर्शाचा जे अणुव्यवसाय होणं, परामर्शाचा अणुव्यवसाय हे सुद्धा काय झालं? प्रत्यक्ष ज्ञान झालं. आणि हे लक्षण आखचे आखे लक्षण कशावर जाईल? परामर्शजन्य ज्ञानम. परामर्शजन्य ज्ञानम. आता हा परामर्श जे अगोदर जो परामर्श झाला साधा परामर्श, त्या परामर्शापासूनच काय झालं? अणुव्यवसाय झालं. ज्ञान अगोदर ज्ञान असेल आणि ज्ञानापासूनच काय होईल? ज्ञान होईल. ज्ञानाचं ज्ञान म्हणजे पहिलं ज्ञान दुसऱ्या ज्ञानाला कारण आहे. पहिलं ज्ञान दुसऱ्या ज्ञानाला कारण आहे. तसं आता परामर्शजन्य ज्ञानम याला कारण कोण राहील? मग होईल मग परामर्श ज्ञान, परामर्श ज्ञान होईल. तर मग हे सगळं लक्षण कशावर जाईल? परामर्श प्रत्यक्षावर, म्हणजेच परामर्शाच्या अणुव्यवसायावर हे लक्षण जाईल. कोणतं लक्षण? परामर्शजन्य ज्ञानम. लक्षण कोणाचं करायला गेले? अनुमितीचं. आणि लक्षण कोणाचं झालं? परामर्शाचं, परामर्श प्रत्यक्षाचं, अर्थात परामर्शाच्या अणुव्यवसायाचं. बात समज में आई? अंजली ताई, कळलं का? अनुमिती म्हणजे परामर्शजन्य ज्ञान. परामर्श हेच एक ज्ञान आहे. नाही, आता परामर्शजन्य परामर्श म्हणजेच व्याप्ती विशिष्ट पक्षधर्मता ज्ञान. आता परामर्शजन्य ज्ञान म्हणजे अनुमिती, म्हणजे ज्ञानजन्य ज्ञान म्हणजे अनुमिती. पण ज्ञानजन्य ज्ञान तर अणुव्यवसाय ज्ञान आहे. अणुव्यवसाय पण व्हायला लागलं. मग हे अनुमितीचं लक्षण परामर्शाच्या अणुव्यवसायावर जायला लागलं. बस. मग त्याच्याकरता हेतु अविषयकम है ना. इत्यपि बोध्यम. ह्या लक्षणामध्ये हेतु अविषयक परामर्शजन्य ज्ञानम अनुमिती असा शब्द टाकायचा. आता हेतु अविषयक, आता परामर्श ज्ञानामध्ये पहा, परामर्श ज्ञानात स्वरूप काय? व्याप्ती विशिष्ट पक्षधर्मता ज्ञान, त्याला म्हणायचं परामर्श. व्याप्ती विशिष्ट कोण? व्याप्तीने विशिष्ट हेतू आहे की नाही? किंवा आता हे घ्या, वन्य व्याप्य धूमवान अयम पर्वत. कशाचं ज्ञान झालं? धूमाचं ज्ञान व्हायला की नाही? कशामध्ये? परामर्शामध्ये धूमाचं ज्ञान आहे. मग परामर्शामध्ये धूमाचं ज्ञान आहे, तर मग परामर्शाच्या अणुव्यवसायामध्ये बी धूमाचं ज्ञान असणार की नाही? असणार. परंतु अनुमितीमध्ये धूमाचा उल्लेख आहे का? आहे का उल्लेख? व्याप्त्याचा उल्लेख आहे का कुठंतरी? कुठेही उल्लेख नाही. परामर्शजन्य ज्ञानम अनुमिती. तर अनुमिती जे ज्ञान होत असतं ते अनुमिती ज्ञान व्याप्य आणि साध्य है ना, हेतू आणि साध्य यालाच विषय करणार ज्ञान आहे. अनुमिती ज्ञान कसं आहे? हेतू आणि साध्याला विषय करणार ज्ञान आहे. परंतु परामर्श ज्ञान हे पक्ष साध्य नाही. पर्वतो वन्यमान. बरोबर, पर्वतो वन्यमान हे काय? फक्त पक्ष आणि साध्याला विषय करणार आहे. कोणतं ज्ञान? अनुमिती ज्ञान. बरोबर आहे, गडबड झाली होती.
अनुमिती ज्ञान कशाला विषय करतं? फक्त दोन विषय वस्तूला. कोणत्या कोणत्या? पक्ष म्हणजे पर्वत. पक्ष म्हणजे कोण? पर्वत. आणि साध्य म्हणजे कोण? वन्नी. पर्वत वन्यमान. याच्यामध्ये काय काय कळालं? पर्वत कळाला आणि वन्नी कळाली. धूम कळाला का? नाही. हेतू कळाला का? नाही. मग हे ज्ञान कसं आहे? हेतू अविषय आहे. कोणतं? कसं ज्ञान? कोणतं ज्ञान? अनुमिती ज्ञान. आणि परामर्श ज्ञान कसं आहे? व्याप्ती विशिष्ट पक्ष धर्मता ज्ञान. याच्यामध्ये हेतू आहे. कशामध्ये? परामर्शामध्ये. म्हणून हेतू अविषयक केलं, हेतू अविषयक परामर्श ज्ञान जे केलं की मग कशावर अतिव्याप्ती होणार नाही? तुमच्या परामर्श ज्ञानावर अतिव्याप्ती होणार नाही किंवा परामर्शाच्या अनुव्यवसायावर अतिव्याप्ती होणार नाही. कळालं की कळाल्यासारखं वाटलं? कळालं तर कळालं, नाही नाही कळालं काय नाही एवढं अवघड विषय. नाही कळालं तरी काही हरकत नाही. पण जे जे सांगितलंय हे कळालंच पाहिजे. याची तयारी करायची, ते मात्र करायची. नाही महाराज, आता हे तर्कसंग्रह अनुमिती गण धर्मता ज्ञानम परामर्श यथा वन्यव्याप्य धूमानायम पर्वत इति ज्ञानम परामर्श तज्जन्यम पर्वतो वन्यमान इति ज्ञानम अनुमितिः. पदकृत्यात या व्याप्ती विशिष्टेति विषयिता संबंधेन व्याप्ती विशिष्ट पक्ष धर्मता ज्ञानम परामर्श इत्यर्थः. विषयिता संबंध. विषयिता संबंध म्हणजे कोणता संबंध? ज्ञान संबंध है ना. ज्ञानाचे विषय असतात की नाही? मग विषय कोण आहे? ज्ञान. विषय ज्ञान. ज्ञानाच्या ठिकाणी कोणता धर्म राहील? विषयिता. आता हे ज्ञान हेच काय झाला? संबंध. या संबंधाने व्याप्ती विशिष्ट पक्ष धर्मता ज्ञानम परामर्श इत्यर्थ है ना. हे सांगितलं. व्याप्ती विशिष्ट पक्ष धर्मता ज्ञान यालाच काय म्हणायचं? परामर्श म्हणायचं. कोण्या संबंधानं? विषयता संबंध, ज्ञान संबंधानं. असं. आता घटादी ज्ञान वारणाय पक्षधर्मेती. आता पक्षधर्मेती हे पद काढून टाकायच्यातलं. पक्षधर्मता हे पद काढून व्याप्ती विशिष्ट इतकंच. व्याप्ती विशिष्ट ज्ञानम परामर्श. व्याप्तीन विशिष्ट जे ज्ञान असतं त्याला म्हणायचं परामर्श. मग हे कशावर ज्ञान जाईल? कशावर अतिव्याप्ती होईल? घटादी ज्ञानावर. घटादी ज्ञान सुद्धा कसं आहे? व्याप्ती विशिष्ट आहे. आता ते कसं आहे व्याप्ती विशिष्ट? व्याप्ती म्हणजे काय? सोबत राहण्याचा नियम. साहचर्य नियमो व्याप्ती. साहचर्य नियमो व्याप्ती. मग ही व्याप्ती कोणामध्ये बी राहू शकते. जिथं जिथं अनुमान आहे, अनुमान जिथं कोणतं बी करणार तिथे तिथं काय असणार? व्याप्ती असणार. मग त्या सगळ्याला परामर्श म्हणता येते का? नाही. म्हणून घटादी वारणाय, घटाधिकावर अतिव्याप्ती होऊ नये, घटादी ज्ञानावर अतिव्याप्ती होऊ नये याकरिता काय? पक्षधर्मते इति पदम. अशी त्याच्यात अनेक बारीक बारकाव आहे पण ते लक्षात येणार नाही. चला पुढं. धूमवान पर्वत इत्यादी ज्ञान वारणाय व्याप्ती विशिष्टेती. आता इथं व्याप्ती विशिष्ट पद करा. काय राहील? फक्त पक्षधर्मता ज्ञानम परामर्श. आता पक्षधर्मता ज्ञान, पक्षाच्या ठिकाणी राहण्याचं ज्ञान, त्याला म्हणायचं परामर्श. इतकंच अर्थ काय होईल? पक्षाच्या ठिकाणी राहणार. मग पक्षाच्या ठिकाणी धूम राहतो की नाही? राहतो धूम. परंतु तो कसा नाही? निस्ता धुमाचं ज्ञान झालं. व्याप्तीनं विशिष्ट अशा धुमाचं ज्ञान झालं नाही. निस्त्या धुमाचं ज्ञान झालं. रिकाम्या धुमाचं ज्ञान होऊन काय फायदा? त्याला परामर्श म्हणता येईल का? नाही. धूमवान पर्वत काय होईल? ज्ञान कसं होईल मग? ते धूमवान पर्वत एवढं ज्ञान होईल. म्हणजे कोणतं ज्ञान होईल? प्रत्यक्ष ज्ञान होईल. आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान पाहिजे का परामर्शजन्य? परामर्श ज्ञान पाहिजे. परामर्शाचं लक्षण चालू आहे ना, परामर्शाचं स्वरूप चालू आहे. मग आपलं ज्ञान व्हायला कोणतं? धूमवान पर्वत. तर धूमवाला पर्वत एवढं ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञान व्हायलंय. इथं काय होईना? परामर्श होत नाही. म्हणून त्याच्यावर अतिव्याप्ती होऊ नये. कोण्या ज्ञानावर? धूमवान पर्वत ह्या ज्ञानावर अतिव्याप्ती होऊ नये. त्याच्याकरता काय टाकलं? व्याप्ती विशिष्ट. धूम कसा पाहिजे? व्याप्तीनं विशिष्ट असा पाहिजे. तदिती परामर्शजन्य मित्यर्थ. तदिती कुठे गेलं? तज्जन्यम. तज्जन्यम म्हणजे परामर्शजन्यम. परामर्शजन्य कोणतं ज्ञान झालं मग? अनुमिती ज्ञान. अनुमिती ज्ञान कसं होत असतं?
कुठून उत्पन्न होतं? परामर्शापासून. परामर्शजन्य ज्ञानम अनुमिती.